चे नगरसेवक आमचे 42 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही महापौर उपमहापौरचा आम्ही फॉर्म भरलेला आहे. आता बघू ना पुढे 4 दिवस बाकी बहुमत कसं सिद्ध कर ते बहुमताची गोष्ट बघूया. बोला 4 दिवस बाकी आहेत अजून युतीचं राज्य आहे. काय घडामोडी काय घडतील त्याच्यामध्ये बघू. बरं, नमस्कार. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महापौरपद हे महिलांसाठी सर्वसाधारणसाठी आरक्षित होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठ नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मान्यतेने आज सुजाताताई पाटील यांचं नाव महापौर पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भरलेला आहे आणि उपमहापौर या पदासाठी दशरथजी भगत यांचं नाव या ठिकाणी जाहीर झाल्याप्रमाणे त्यांचं नाव या ठिकाणी फॉर्म आम्ही भरलेला आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही उमेदवार, एक महापौर म्हणून सुजाताताई पाटील आणि उपमहापौर म्हणून दशरथजी भगत यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पक्षाच्या वतीनं. आणि मला विश्वास आहे की हे दोन्ही व्यक्तिमत्व जे निवड केलेले आहेत ह्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून नवी मुंबईचा पुढचा कालावधीचा जो कार्यकाल आहे तो जनतेसाठी केला जाईल आणि पक्ष नेतृत्वाच्यावरती पक्ष नेतृत्वाने जो विश्वास दर्शवलेला आहे यांच्यावरती त्या पद्धतीने हे दोन्ही मंडळी काम करतील. त्यांना आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका हे त्यांच्याबरोबर सहकार्य असतील आणि हे कशामुळे झालं आणि का झाला हा इथे विषय नाही आहे. पक्ष नेतृत्व या ठिकाणी हा निर्णय घेत असतो आणि मला वाटतं की पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्याच्या अनुषंगाने सर्वांनाच आनंद आहे की या ठिकाणी याचा अर्थ अन्य जे नगरसेवक नगरसेविका हे सुद्धा त्या ठिकाणी सक्षमच आहेत, परंतु शेवटी कोणाला तरी एकाला त्या ठिकाणी संधी मिळत असते. मी पक्ष नेतृत्वाचा धन्यवाद करतो की त्यांनी या दोघांना संधी दिलेली आहे. या दोघांच्या माध्यमातून भविष्यामध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये जे भारतीय जनता पक्षानं वचनं दिलेली आहेत की आम्ही ह्या प्रभागात अमुक करू, शहरासाठी अमुक करू, या सर्व गोष्टींची पूर्तता पुढच्या या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याबद्दल आम्ही नवी मुंबई जनतेचं खूप खूप आभार व्यक्त करतो. बेलापूर विधानसभेमध्ये महापौर आणि उपमहापौरपद दिलेलं आहे. पुढच्या विशेष समित्या किंवा स्थायी समित्या याच्यामध्ये ऐरोली विधानसभेतील नगरसेवकांना किंवा नगरसेवकांना संधी मिळणार आहे. मला वाटतं ही जो काही एकंदरीत निर्णय आहे, पुन्हा मी सांगतो की हा व्यक्तिगत निर्णय नाही. पक्ष भारतीय जनता पक्ष हा नियम आणि बऱ्याच गोष्टींची बैठक असलेला पक्ष आहे, शिस्तप्रिय पक्ष आहे, चौकटीतला पक्ष आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की ज्या ज्या गोष्टी पक्ष पुढच्या कालावधीमध्ये निर्णय घेईल त्या सर्व निर्णयाच्या अनुषंगानं अंमलबजावणी होईल. हा का घेतला ना हा का नाही घेतला हा प्रश्न आमच्यासमोर नसणार आहे. आमचं आता एकच लक्ष आहे, या नवी मुंबईच्या सर्वसामान्य जनतेचं या ठिकाणी कामं करणं, नवी मुंबईचा विकास, नवी मुंबईला 1 नंबरचं नवी मुंबई करणं हाच आमचा ध्यास असतो. पक्ष नेतृत्वाने जरी हा निर्णय घेतला असला आणि त्याला आक्षेप जरी नसेल आपल्या वतीने, तरी जे 66 सदस्य आपले आहेत सध्या भाजपच्या ह्याच्यात, तर यांच्याकडून काही मतं जाणून घेतल्या होती का ही निवड करताना? हे निवड करताना या संदर्भामध्ये पक्ष नेतृत्वाच्या अनुषंगाने जी काही संघटनात्मक कार्यप्रणाली असते त्या संघटनात्मक कार्यप्रणालीप्रमाणे आम्ही जे महिलांसाठी राखीव होतं आणि पुरुष उपमहापौर ओपन होतं, तर आम्ही सर्व माहिती त्यांनी आमच्याकडे मागितली होती की अमुक उमेदवार जे 66 नगरसेवक आहेत यांची माहिती आमच्याकडे तुम्ही द्या आणि मग त्याप्रमाणे त्यांना पूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या अनुषंगाने पक्ष नेतृत्वाने नाव पदाची आणि प्रथम नागरिकाची जी निवड आहे ही पक्षाकडून आलेली आहे. पक्षाकडून आली, पण ते बंद लिफाफे देण्यामागचं कारण ते काय, ते पक्षाचा अधिकार आहे. तो पक्षाने सांगितलं आम्ही तुमच्याकडे लिफाफा पाठवलेला आहे. पक्षाकडून लिफाफा आला. आता हे तुम्ही जर पक्षाला विचारलं तर बरं पडेल. तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या चव्हाण साहेबांना विचारलं की का बंद लिफाफात पाठवलं तुम्ही, असं ओपन पाठवलं पाहिजे होतं. लिफाफ्यातली नावं अधिक. शेवटी पक्षाचा हा निर्णय असतो. जेव्हा पक्षाचा निर्णय असतो त्याच्यामध्ये किंतु परंतु नसतो. निर्णय हा सर्व आमच्या शेवटी शिस्तीप्रिय असा पक्ष आहे. जेव्हा यांना उमेदवारी देताना बऱ्याच लोकांना उमेदवारी नाही दिली आणि यांनाच दिली, तर त्यावेळेस पक्षाचा निर्णय होता. तसं प्रत्येक निर्णय घेताना हा पक्ष
सर्व गोष्टीतून विचार करूनच निर्णय घेत असेल असा आमचा विषय आहे आणि मला विश्वास आहे की आता त्यांना चांगलं काम करू द्या सर्व नगरसेवकांना. नवी मुंबई एक आणि कॉस्मोपॉलिटन शहर आहे. हो. तर अशा शहरामध्ये एक सोशल इंजिनिअरिंग हा भाग आवर्जून आजपर्यंत पाहिला गेला, यापुढे पाहिला जाईल. तर पुढचं असं कसं नियोजन राहील? दोन्ही उमेदवार तुम्ही दिलेल्या सूचनेचा पक्षाला आम्ही जरूर विचार करायला सांगू. प्रथमतः भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी आभारी. पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे, सोबतच या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवाभाऊ, प्रांताध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, जिल्हाध्यक्ष राजेशजी पाटील साहेब, संजीवजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब आणि सागरजी नाईक साहेब आणि समस्त माझे सर्व नगरसेवक आणि समस्त ह्या शहरातील नागरिक आणि सहकारी यांचा या ठिकाणी मी फार मनापासून आभारी आहे. जी काही ह्या ठिकाणी उपमहापौर पदाची जी काही जबाबदारी आलेली आहे, ही जबाबदारी ह्या शहराच्या विकासासाठी आणि जी काही भारतीय जनता पक्षाने जो काही या ठिकाणी वचन दिलेलं आहे, पूर्ण या शहराप्रती भारतीय जनता पक्षाने कॉमन वचननामा दिलेला आहे आणि प्रत्येक नगरसेवकाने देखील आपला वचननामा दिलेला आहे. त्या वचननाम्याची वचनपूर्ती ही ध्येयपूर्ती करण्यासाठी नाईक साहेबांच्या नेतृत्वात आम्ही कटिबद्ध राहू. नाना, सभागृहाचा तुमच्याकडे मायक्रो अभ्यास आहे. समोर आज शिवसेना आहे, ती तुमची राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सहभागी मित्र आहेत सत्तेमध्ये. तर त्या अनुषंगाने आम्हाला संघर्ष बघायला भेटेल का मैत्रीपूर्ण संबंध बघायला भेटेल सभागृहात? आता सभागृह ते कसं वागतात त्याच्यावर आहे ना, कारण केंद्रात सोबत आहोत, राज्यात सोबत आहोत. आता सभागृहात त्यांनी कसं वागावं त्याप्रमाणे आम्ही शहराच्या विकासासोबत असेल तर सोबत, आणि जे विकास सोबत नसतील ते त्यांच्याशिवाय. जशा जशी उत्तर भेटेल असं जसं तसं विचारांची लढाई आहे. ही विचार कोणासाठी आहे? शहराच्या विकासासाठी. जे नाईक साहेबांनी ध्यास घेतलेला आहे तो ध्यासपूर्तीसाठी आहे. जसं तसा विषय नाही आहे. ते कसे आहेत ते त्यांच्या परीने. आम्ही नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिस्तबद्ध म्हणून त्या ठिकाणी विचारांची लढाई विचारांसोबतच करू आणि त्यासोबतच आम्ही या शहराच्या विकासासाठीच करू. त्याचसोबत हे शहराचा जो आपण डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, त्याचसोबत सोशली डेव्हलपमेंटसुद्धा या ठिकाणी होईल आणि ते नाईक साहेबांच्या नेतृत्वावर. दोन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, विशेषतः बेलापूर विधानसभेचे आमदार मदन मात्रे यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पुढे काम करत आहात. दोन्ही आमदार आमचेच आहेत ना, त्याचं वादच नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली करणार ना. आणि आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत, त्यांचे देखील नेतृत्व आहे. त्यांचं अभिनंदन. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय चव्हाण साहेब, आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब, माननीय आमदार मंदाताई म्हात्रे, तसेच आपले जिल्हाध्यक्ष राजेश पाटील साहेब, संजीवजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब आणि सागरजी नाईक साहेब यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी मला ह्या पोस्टसाठी कॅपेबल समजलं आणि मला एक महिला म्हणून हा चान्स दिला. शहराचा प्रथम नागरिक होण्याचा मान तुम्हाला मिळाला आहे, काय भावना आहे? शहराचा प्रथम नागरिक, तुम्ही नगरसेवक राहिलेला आहात, तुम्हाला कामाचा अनुभव आहे, तो महापौर म्हणून जाताना कसं वाटतंय? एक महापौर म्हणून ह्या पोस्टकडे मी नेहमी एक आदराने बघितलेला आहे. कधी विचारही नाही केला की ह्या पदावर ह्या खुर्चीवर बसण्याचा मान दादा मला देतील. सर्व नगरसेविका यांचं सहकार्य मला यासाठी लाभेल अशी मी त्यांच्या मनापासून अपेक्षा करते आणि खूप मोठी जबाबदारी आहे. नवी मुंबईचं प्रथम नागरिक पद हे खूप मोठं पद आहे आणि ते मी मनापासून आणि पूर्ण माझ्या शक्तीनिशी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न. काय प्राथमिकता मी महिला म्हणून आवर्जून ज्या महिला माझ्याकडे आतापर्यंत 2 टर्ममध्ये नगरसेविका असताना आलेल्या त्या महिलांसाठी, वृद्ध महिलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या पद्धतीने आदरणीय दादांनी गणेश नाईक साहेबांनी
माझे पती सुरेश पाटील साहेब यांनी यांच्या कार्यपद्धतीने प्रत्येक गोष्टीचं विजन म्हणजे शिक्षणाचं, आरोग्याचं, तसेच वेगवेगळ्या उद्यान असो स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे विजन डोळ्यासमोर ठेवूनच त्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न करतो. आता विरोधक म्हणून शिवसेना तुमच्या समोर बसणार आहे, तर त्या विरोधकांना कसं टॅकल विरोधात बसणारी कोणी माणसं नाही आहे, ती एक वृत्ती आहे आणि कुठल्याही वृत्तीला आपल्या चांगल्या वृत्तीने आपण हँडल करू शकतो. जर विरोधातल्या लोकांनी आपण चांगली कामं करत असू तर त्याला नक्कीच विरोध होणार नाही आहे आणि त्यांचंही सहकार्य मला लाभेल असं मी अपेक्षा ठेवते.